नमस्कार, आरोग्यमंत्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मधुमेह शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम करतो आणि त्यात पायांचा समावेश असतो. मधुमेहामुळे पायांच्या नसा, नर्व्हज आणि रक्तवाहिन्यांना ब्लड वेसल्स नुकसान पोहोचू शकते, ज्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, ज्याला मधुमेही पाऊल डायबेटिक फूट म्हणतात. पण काळजी करू नका. योग्य काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या पायांना निरोगी ठेवू शकता. आज आपण मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या पायांची काळजी कशी घ्यावी हे सविस्तर पाहणार आहोत. पायांची दररोज तपासणी करा हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी अंघोळ करताना आपल्या पायांची काळजीपूर्वक तपासणी करा. काय पाहावे? पायांवर कुठेही कापले आहे का, खरचटले आहे का, फोड आले आहेत का, त्वचा लाल झाली आहे का, सूज आहे का, नखे वाढली आहेत का किंवा नखांच्या कोपऱ्यात काही समस्या आहे का ते तपासा. अडचण असल्यास आरसा वापरा. जर तुम्हाला वाकून पायांचे तळवे पाहणे शक्य नसेल तर आरशाचा वापर करा किंवा घरातील कोणाची मदत घ्या. वेदना नसणे ही सामान्य गोष्ट नाही. मधुमेहामुळे पायातील संवेदना सेन्सेशन कमी होऊ शकतात न्यूरोपॅथीमुळे. त्यामुळे तुम्हाला जखम झाली असली तरी वेदना जाणवणार नाही. त्यामुळेच दररोज तपासणी करणे महत्त्वाचे आहे. पायांची स्वच्छता आणि कोरडेपणा. पायांची स्वच्छता आणि त्यांना कोरडे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज धुवा, कोमट पाण्याने, गरम नाही, आणि सौम्य साबणाने दररोज पाय धुवा. पाणी खूप गरम नाही याची खात्री करण्यासाठी आधी हाताने तपासा. व्यवस्थित वाळवा. पाय धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करा. विशेषतः बोटांच्या मध्ये ओलावा राहिल्यास बुरशीचा फंगल इन्फेक्शन संसर्ग होऊ शकतो. मॉइश्चरायझर लावा. पाय कोरडे झाल्यानंतर पायांना मॉइश्चरायझर किंवा लोशन लावा, जेणेकरून त्वचा कोरडी होऊन तडे जाणार नाही. मात्र बोटांच्या मध्ये मॉइश्चरायझर लावू नका, कारण तिथे ओलावा राहिल्यास संसर्ग होऊ शकतो. योग्य पादत्राणे आणि मोजे. चुकीचे शूज आणि मोजे पायांना नुकसान पोहोचवू शकतात. आरामदायक शूज. नेहमी आरामदायक, योग्य आकाराचे आणि बंद असलेले शूज क्लोज्ड टो शूज घाला. नवीन शूज घेताना दुपारच्या वेळेस घ्या, कारण तोपर्यंत पायांना थोडी सूज आलेली असते. शूज खूप घट्ट नसावेत. आत तपासणी करा. शूज घालण्यापूर्वी नेहमी आतमध्ये काही खडे, टोकदार वस्तू किंवा शिवण नाही ना हे तपासा. सुती मोजे. शूज घालताना नेहमी स्वच्छ, कोरडे आणि चांगल्या दर्जाचे सुती किंवा मधुमेहासाठी विशेष बनवलेले मोजे घाला. मोजे खूप घट्ट नसावेत, ज्यामुळे रक्ताभिसरण थांबू शकते. रोज मोजे बदला. अनवाणी चालू नका. घरामध्ये किंवा घराबाहेर कधीही अनवाणी चालू नका. यामुळे पायाला सहज दुखापत होऊ शकते. नखांची योग्य काळजी. नखांची चुकीची काळजी घेतल्यास संसर्ग किंवा इनग्रोन टोनेल होऊ शकतो. सरळ कापा. नखे नेहमी सरळ कापा आणि खूप लहान कापू नका. नखांच्या कडा गोलाकार किंवा खूप आतून कापू नका. पेडिक्योर करताना काळजी. पार्लरमध्ये पेडिक्योर करत असाल तर त्यांना सांगा की तुम्हाला मधुमेह आहे आणि जास्त खोलवर किंवा टोकदार वस्तूंचा वापर करू नये. शक्य असल्यास घरीच स्वतःची काळजी घ्या. रक्ताभिसरण सुधारणे. पायांना चांगले रक्त मिळावे यासाठी काही गोष्टी करा. पाय हलवत रहा. एकाच स्थितीत जास्त वेळ बसू नका. दर काही वेळाने पाय हलवा. बोटांना वाकवा. पाय उंचावर ठेवा. बसताना किंवा झोपताना पाय थोडे उंचावर ठेवा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. धूम्रपान टाळा. धूम्रपान रक्तवाहिन्यांना अरुंद करते, ज्यामुळे पायांतील रक्ताभिसरण कमी होते. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यास रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते. व्यावसायिक पायांची काळजी. नियमित तपासणी. तुमच्या डॉक्टरांना किंवा पोडियाट्रिस्टला, पायांच्या डॉक्टरांना नियमितपणे तुमचे पाय तपासू द्या.
ते कोणतीही छोटी समस्या गंभीर होण्यापूर्वी ओळखू शकतात. शंका असल्यास संपर्क साधा. जर तुमच्या पायावर कोणतीही जखम, फोड, लालसरपणा, सूज किंवा दुखणे जाणवत असेल, जरी दुखले नाही तरी, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. लक्षात ठेवा, मधुमेहामध्ये पायांची काळजी घेणे ही एक दररोजची सवय असायला पाहिजे. तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे हे पायांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आरोग्यमंत्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. निरोगी राहा, सुरक्षित राहा.